राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी व अनुदानित संस्थांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण जी.आर. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर शासकीय अधिकारी कर्मचारी त्यासोबतच अनुदानित संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाने एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर शासकीय आणि निमशासकीय तसेच अनुदानित संस्थांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपण शेअर करायलाही विसरू नका. चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. तर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व वित्त विभागाकडील शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी आणि अनुदानित संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची निवृत्ती वेतन प्रकरणे संबंधित कार्यालय प्रमुख यांच्या मार्फत निवृत्ती वेतन वाहिनी या प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने व हस्तलिखित नमुने भरून घेऊन सेवा पुस्तकासह नागपूर यांच्याकडे मंजुरीसह सादर करण्यात येतात असे नमूद करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर निवृत्ती वेतन धारक यांच्यासाठी निवृत्ती वेतन वाहिनी आज्ञावलीमधील निवृत्ती वेतन धारकांच्या वैयक्तिक लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या सेवार्थ लॉगिन मधील ई लायब्ररी या टॅब मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले ई-पीपीओ, ई-जीपीओ, ई-सीपीओ च्या PDF कॉपीची मुद्रित प्रत साक्षांकित करून संबंधित निवृत्ती वेतन धारक यांना उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे. ई-पीपीओ, ई-जीपीओ, ई-सीपीओ च्या अनुषंगाने आवश्यक त्या सुधारणा महाराष्ट्र नागरी सेवा नियम निवृत्ती वेतन 1982 त्याचबरोबर नियम 1968 मध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येणार आहेत. तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवानिवृत्ती वेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयास सादर करताना सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल ID अचूक नोंदवावा, जेणेकरून महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर झाल्याबाबत निवृत्ती वेतन धारकाला SMS पाठविणे शक्य होणार आहे. वित्त विभागाच्या दिनांक 24 ऑगस्ट 2023 नुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान, त्याचबरोबर रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान, त्याचप्रमाणे शासन सेवेतून निवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान प्रदान करण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे. सदरच्या कार्यपद्धतीनुसार दिनांक 1 जून 2024 पुढे महालेखापाल महाराष्ट्र नागपूर यांच्या कार्यालयाकडून प्रकरण मंजूर करण्यात आल्याच्या नंतर उपदानाच्या संदर्भात प्रदानाची कार्यवाही संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्याद्वारे न करता त्याऐवजी सदर कार्यवाही सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी निवृत्ती वेतन किंवा शाखा, उपर कोषागार अधिकारी निवृत्ती वेतन शाखा यांच्याकडून करण्यात येणार आहे. तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी जी माहिती पाहिलेली आहे ती अशी की जे शासकीय अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी म्हणजेच शासकीय आणि अनुदानित संस्थांमधील तर यांच्या बाबतीत विभागाने एक महत्त्वपूर्ण असा जी.आर. वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली. ही माहिती नक्कीच आपल्या कामात पडेल अशी मी आशा करतो आणि त्याच्यामुळेच या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त आपण शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. सोबतच असेच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय निमशासकीय अनुदानित अशा
कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.